बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, काल महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये मला एक सुंदर प्रसंग पाहण्यात आला। कदाचित आपल्याही तो पाहण्यामध्ये आला असेल। त्याला निमित्त होतं विधिमंडळाचे वरच्या सभागृहाचे म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, शिवसेना नेते अंबादासजी दानवे यांचा निरोप समारंभ। एक वादळी कामगिरी। 2019 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले, त्यानंतर 22 मध्ये पक्ष फुटला, पण त्यानंतरही शिवसेनेची साथ त्यांनी कायम दिली। 2025च्या ऑगस्टमध्ये त्यांचा खरं तर हा निरोप समारंभ आहे, पण अधिवेशन उद्या संपत असल्यामुळे आजच त्यांचा म्हणजे कालच त्यांचा निरोप समारंभ महाराष्ट्र विधिमंडळाने केला। 25 मध्ये खरं तर ऑगस्ट 25 मध्ये खरं तर त्यांचा हा निरोप समारंभ आहे। खरं तर अंबादासजी दानवे यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर मला ह्या माणसाविषयी विशेष आदर आहे। आजकाल प्रत्येक गोष्ट ही पैशात तोडली जाते, पदांमध्ये तोडली जाते। मला काय मिळणार, शिवसेनेकडनं मला काय मिळणार, म्हणजे जे जे गेले त्यांनी प्रत्येकाने उद्धव साहेबांवर, शिवसेनेवर आरोप ठेवायचा प्रयत्न केला। मला हे कमी पडलं, मला ते कमी पडलं, किंवा माझ्याकडनं हे मागितलं, माझ्याकडनं ते मागितलं, असे खोटे नाटे आरोप करून शिवसेना सोडणाऱ्यांची रांग भली मोठी होती। बघा, जाणाऱ्याला कोणी थांबवू शकत नाही, जाणाऱ्याकडे कारण हजार असतात। थांबण्यासाठी बघा, विचार करा, थांबण्यासाठी निष्ठा एकमेव कारण पुरेसं आहे। होय, आमची निष्ठा आहे शिवसेनेवर। आज अंबादासजी दानवे विचार करा, शिवसेनेच्या फुटीनंतर सुद्धा ते जागेवर, आपल्या जागेवर अढळ ठाम राहिले। आज त्यांना माहिती आहे जवळपास 40 ते 45 आमदारांची गरज लागेल जर मला पुन्हा निवडून आणायचं असेल तर। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या वरच्या सभागृहात विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी मला 40 ते 45 आमदारांची गरज लागेल, पण तेवढे आमदार तर माझ्या पक्षाकडे नाहीत। माझ्या पक्षाकडे फक्त 20 आमदार आहेत। त्यांना दिसतंय की मला पुन्हा महाराष्ट्राचं विधिमंडळ जाणे नाही या टर्ममध्ये, तरी सुद्धा शिवसेनेबरोबर ठाम राहिलेल्या अढळ या माझ्या नेत्याचा मला अभिमान वाटतो, सार्थ अभिमान वाटतो। ते जरी निवृत्त होत असले पुढच्या महिन्यात, तरी सुद्धा त्यांनी केलेली ही कामगिरी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी केलेली कामगिरी, प्रत्येक प्रश्नाला कशा प्रकारे शिवसेना स्टाईलमध्ये ते हात घालायचे, शिवसेनेची स्टाईल तुम्हाला माहिती आहे, अगदी रोख आणि ठोक, त्याविषयी त्यांचा विशेष आदर आहे। असो, कालचा जो प्रसंग घडला तो प्रसंग मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर या प्रसंगावर मी माझं विश्लेषण करतो। जरा हा प्रसंग पहा। ज्यावेळेस, म्हणजे ही परंपरा आहे, विधान परिषदेची असेल, विधानसभेची असेल, ज्यावेळेस एखाद्या सदस्याचा आणि विशेषतः विरोधी पक्षनेते पदावरच्या, एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तिमत्वांचा ज्यावेळेस निरोप समारंभ असतो, त्यावेळेस इथे एक फोटो सेशन केलं जातं आणि या फोटो सेशनमध्ये काल जे काही घडलं ते तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा एक छोटेखानी प्रयत्न करतो। काय घडलं माहितीये? घडलं असं की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर आले। पुन्हा एकदा त्यांनी एकमेकाकडे बघणं देखील टाळलेलं, एकमेकाशी बोलणं देखील टाळलेलं आणि शेजारी जर ते अजिबात बसले नाही। पण हे सगळं घडत असताना, म्हणजे 30 सेकंदात हे सगळं घडत असताना यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घडलेल्या आहेत, ज्याचे अर्थ जाणून घेणं किंवा त्याचे अर्थ नेमकं काय हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे। यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर बघा। आपण सगळ्यांनी बघितलं की प्रथेप्रमाणे हा फोटो काढला जात होता। या फोटोमध्ये ज्या खुर्च्या मांडलेल्या होत्या, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिसत होते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत होते, आपल्याला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे दिसत होते आणि ही सगळी मंडळी बसलेली होती। त्याचवेळी आपण जर लक्षात घेतलं तर पाठीमागून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे आले। त्यावेळी कोणीही उठून उभं राहिलं नाही। एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून घेतलं। त्याचवेळी जर आपण लक्षात घेतलं तर अंबादास दानवे उद्धव ठाकरे नेमके कुठे आहेत याची शोधाशोध करत होते, कारण तेही फोटोमध्ये असायला पाहिजेत। ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, शिवाय आपल्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते दिसत नाहीत, म्हणून अंबादास दानवे त्यांची शोधाशोध करत होते। त्याचवेळी पाठीमागून उद्धव ठाकरेंची एंट्री झाली, ते पुढे आले। उद्धव ठाकरे पुढे आल्यानंतर जे सगळे नेते, राज्याचे मुख्यमंत्री, विधान परिषदेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती एकनाथ शिंदे आल्यानंतर उठून उभे राहिलेले नव्हते, तेच उद्धव ठाकरे पुढे आल्यानंतर झटकन उठून उभे राहिले। पण हे सगळे उभे राहत असताना
एकनाथ शिंदे हे सगळ्यांच्या अगोदर उठून उभे राहिलेले होते. आता अर्थात याचा अर्थ काय काढायचा हे तुम्ही खरं तर ठरवा. त्यानंतर सगळीच मंडळी उठून उभी राहिली जेव्हा की उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत, ते मंत्रिमंडळात देखील नाही आहेत, ते विधान परिषदेचे सदस्य आहेत, आमदार आहेत. त्याच्यामुळे ते आल्यानंतर मात्र सगळे उठून उभे राहिले. त्यामुळे आता त्याची देखील एक वेगळी चर्चा जी आहे ती या ठिकाणी होताना दिसते. या सगळ्या दृश्यांमध्ये तुम्ही जर एक लक्षात घेतलं तर ह्या सगळ्या खुर्च्यांची जी मांडणी करण्यात आलेली होती मान्यवरांच्या बसण्याची, म्हणजे फोटो सेशन करतात, यात कुठेतरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शेजारी बसावं असं काही ठरवण्यात आलेलं होतं का, असं देखील दाट वाचण्यासारखं आहे. बघा, झालं असं आहे की ज्यावेळेस उद्धव ठाकरे पाठीमागून पुढे आले त्यावेळेस एकनाथ शिंदे उठून उभे राहिले, त्यांच्याबरोबर सगळे बाजूचे मान्यवर उठून उभे राहिले. काही क्षणभर उद्धव ठाकरे थांबलेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सभापती जे आहेत विधान परिषदेचे राम शिंदे यांना नमस्कार चमत्कार केला. पण पुढे अगदी त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे उभे होते. एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे बघितलं नाही आणि चष्मा नीट करण्याच्या बहाण्याने ते असे वळलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे जाऊन जे आहेत ते उद्धव ठाकरे जाऊन उभे राहिलेत, अगदी पाठ्याला पाठ आहे. पण त्यांनी एकमेकाकडे बघितलेलं नाहीये. त्या ठिकाणी बाजूला खुर्ची रिकामी होती, तिथं उद्धव ठाकरे बसू शकले असते. त्याच्या बाजूला नीलम गोरे उभ्या होत्या. याच्यात आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेंशी उद्धव ठाकरे बोललेले नाहीयेत. तुलनेने त्यांनी नीलम गोरेंशी बोलणं टाळलं. ह्याच त्या नीलम गोरेत ज्यांनी उबाटा गटातनं त्या बाहेर पडल्या आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी 2 मर्सिडीज जोपर्यंत मातोश्रीवरती दिल्या जात नाहीत तोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पक्षात म्हणजे उबाटामध्ये पद मिळत नाही, आमदारकीचं तिकीट मिळत नाही, असं भाष्य त्यांनी केलेलं होतं. हे भाष्य केल्यानंतर ही जी काही टीका झाली, जे काही रान उठलेलं होतं, त्यानंतर देखील त्यांनी नीलम गोरेंशी बोलणं पसंत केलं. पण एकनाथ शिंदेंशी उद्धव ठाकरे शब्दभरही बोलले नाहीत. अहो, बोललेच नाहीत काय, त्यांनी एकमेकाकडे बघितलं देखील नाहीयेत. आणि असं करून ते नीलम गोरेंच्या बाजूला जाऊन त्यांनी बसून घेतलं. याच वेळी नीलम गोरे त्यांच्याशी बोलत होत्या, उभ्या होत्या. एकनाथ शिंदेंनी नीलम गोरेंच्या हाताला हात लावलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं की तुम्ही पहिले बसून घ्या. ते म्हणजे या सगळ्या हालचालीतनं त्यांना असं काही सांगायचा प्रयत्न होता का त्यांचा की तुम्ही तिकडे काही लक्ष देऊ नका, उद्धव ठाकरे त्यांचं खुर्चीवरती बसून घेतील, तुम्ही पहिले बसून घ्या, असं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या हाताला हात लावून सांगण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला होता का, असं देखील या सगळ्या हालचालीतनं अर्थ निघतोय. मंडळी, या सगळ्या याच्यात एक तर लक्षात येतं, कायम असं राजकारणाच्या पटलावरती म्हटलं जातं की राजकीय मतभेद असू शकतात पण मनभेद नाही. पण जे काही गेल्या कालावधीत घडलं, एका शिवसेनेची 2 शक्ल झाली. या सगळ्या याच्यात एक आमदारांचा सगळ्यात मोठा गट शिंदे घेऊन बाहेर पडले. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या वाट्याला जे आमदार ते उरले. आज नेमकी शिवसेना कोणाची, चिन्ह कोणाचं, या विषयाला घेऊन हा सगळा वाद जो आहे तो न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आणि या सगळ्या याच्यात शिंदेंच्या बाबतीतलं त्यांच्या मनातलं जे काही राजकीय वैर आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मनातलं राजकीय वैर जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्टपणे बघायला मिळालेलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर ओठांवर एकच वाक्य येतं, राजाचं राजपण कालपण आजपण आणि उद्यापण. राजाचं राजपण कालपण आजपण आणि उद्यापण. हे महत्त्व आहे उद्धव साहेबांचं महाराष्ट्रामध्ये. ही किंमत आहे उद्धव साहेबांची महाराष्ट्रामध्ये. काल मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला त्यामुळे तुम्ही पाहिला असाल, या व्हिडिओमध्ये सारे नेते बसलेले आहेत. अगदी उजव्या बाजूने घ्यायचं झालं तर चंद्रशेखर बावनकुळे, नीलम गोरे, त्यानंतर मला वाटतं एकनाथ शिंदे, राम शिंदे, देवेंद्र फडणवीस. क्रम चुकत असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असाल. देवेंद्र फडणवीस असतील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील, त्यानंतर मला वाटतं अजित पवार असतील, चंद्रकांत पाटील असतील, काही ज्येष्ठ मंडळी सारी बसली होती. अंबादासजी दानवे असतील. या सगळ्यामध्ये अंबादासजी दानवे पाहत होते उद्धव साहेब कधी येत आहेत. आणि उद्धव साहेब ज्यावेळेस आले, साऱ्या खुर्च्या तिथे भरलेल्या होत्या, फोटो सेशन चालू होतं. उद्धव साहेब ज्यावेळेस आले, तुम्ही पाहिलं असाल, उद्धव साहेबांना पाहून राहुल नार्वेकर असतील, अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, हे उठून उभे राहिले. त्यानंतर नीलम गोरे तर उभ्याच होत्या. एकनाथ शिंदेही खाली बसले नाहीत आणि राम शिंदेही खाली बसलेले नाहीत. बावनकुळेंचा प्रश्नच येत नाही, बावनकुळे उभे होते, चंद्रकांत पाटील उभे होते. म्हणजे जवळपास सारेच्या सारे ही नेते मंडळी ही उभी होती.
हे आहे महत्त्व उद्धव साहेबांचं महाराष्ट्रामध्ये. त्यांची किंमत ही आहे. त्याच्याच थोडा काळ अगोदर एकनाथ शिंदे तिथून धावत पळत गेले होते खुर्ची पकडण्यासाठी. तोही प्रसंग मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. पण ते ज्यावेळेस समोरून गेले कोणीही उठून उभं राहिलं नाही. पण ज्यावेळेस उद्धव ठाकरे तिथे आले शिवसेना पक्षप्रमुख, त्यावेळेस मात्र सारेच्या सारे उभे राहिले. तसं पाहायला गेलं तर कोण आहेत उद्धव साहेब? माजी मुख्यमंत्री आहेत, विधान परिषदेचे एक सदस्य आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. तसं पाहायला गेलं तर विधानसभा अध्यक्षांचा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा कुठलाही प्रोटोकॉल बनत नाही त्यांच्यासाठी उभं राहण्याचा. पण प्रोटोकॉल तोडून ही माणसं ज्यावेळेस उभी राहतात त्यावेळेस त्यांना माहिती असतं हा माणूस कोण आहे ते. आज भले याचे 20 सदस्य असतील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, पण हा माणूस या 20चे 200 करण्याची ताकद ठेवून चालतो. या 20चे आपल्याला आलेली सूज फुगवटे हे काही काळाचे असू शकतात, पण ह्या माणसाचं, ते म्हणतो ना मगाशी, राजाचं राजपण काल पण आज पण आणि उद्या पण ह्या माणसाचं कर्तृत्व इतकं आहे की हा या 20चे 200 करण्याची ताकद ठेवून चालतो. त्यामुळे ह्या माणसाची किंमत महाराष्ट्रामध्ये कायम राहते. आणि फक्त एवढंच नाही की त्याचं राजकीय वजन आहे. उद्धव साहेबांनी केलेली कामगिरी आजपर्यंत, आणि भारतीय जनता पक्षाला 22 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगलंच ओळखलेलं आहे की हे व्यक्तिमत्व कसं आहे. ज्या काळात भारतीय जनता पक्ष हा अगदी आता हडकुळं पण म्हणावं की नाही, पण हडकुळ्या व्यक्तिमत्वासारखा होता, आणि आज जो गलेलठ्ठ झालाय, त्या सबंध काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव साहेबांचं नेतृत्व चांगलंच पारखलेलं आहे. ठीक आहे, घरातले घरभेदी फोडून तुम्ही हा सगळा कांड घडवला असेल, कारण शेवटी साम्राज्य पोखरण्यासाठी तुम्हाला बुरुजांच्या खालून सुरुंग लावावा लागतो, बुरुजांच्या खालून आत जावं लागतं, आणि मग तिथून तुम्हाला हल्ले करावे लागतात. हे बुरुज होते सारे, हे शिवसेनेचे जे मावळे होते सारे हे बुरुज होते, आणि या बुरुजांवर विश्वास होता. पण हे बुरुज जे घरभेदी बुरुज होते, त्या घरभेदी बुरुजांच्या खालून भुसभुशीत जागा आपोआप तयार झाली होती. त्यामुळे हा सारा प्रकार घडला. तर शिवसेनेच्या बाबतीत हा प्रकार घडवायची ताकद ऐपत कुणाच्या मायच्या लालमध्ये नव्हती, हे सुद्धा तुम्हाला सांगेल. काल ज्या वेळेस हे सारे नेते उठून उभे राहिले, मी एवढा कोत्यामानाचा नाही की त्यांचेही आभार मानणार नाही. मी नक्कीच अगदी राहुल नार्वेकरांपासून, अजित पवारांपासून, एकनाथ शिंदेपासून, अगदी नीलम गोऱ्हेंपासून, बावन्नकुळेंपासून, देवेंद्र फडणवीसांपासून मी सगळ्यांचेच आभार मानेन. कारण माझ्या नेत्याचा झालेला तिथे सन्मान आहे तो, आणि माझ्या नेत्याच्या सन्मानार्थ ही सारी मंडळी उठून उभीच राहिली होती. यासाठी मी सर्वांचे आभार मानेन. पण ठीक आहे, काही विशिष्ट नेत्यांचे काही विशिष्ट काळापुरतेच हे आभार आहेत, त्या विशिष्ट 2 ते 3 मिनिटांपुरतेच हे आभार आहेत. बाकी सर्वांचं ठीक आहे, त्यांचं कशात काय नव्हतं, पण तरीसुद्धा ते उठून उभे राहतात, मान सन्मान देतात, आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख या गोष्टी चांगल्याच लक्षात ठेवतात. तुम्हाला समजत असेल मला काय सुचवायचं आहे. काही विशिष्ट नेत्यां काही विशिष्ट काळापुरता हा आभार आहे. बाकी त्यांच्याविषयी आमच्या मनात अगदी कवडीचं सुद्धा स्थान नाही. ती कवडीसुद्धा मला फार मोठी भासते स्थानाचा ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा सांगतो, माझ्या राजाचं राजपण काल पण आज पण आणि उद्या पण. सप्रेम जय महाराष्ट्र.